नमस्कार. मी कचरू काशीनाथ साबळे, राहणार पारळी एक घर, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शेतकरी मित्रांनो, हे जुन्या अद्रकीचं शेत आहे आणि हे क्षेत्र 1 एकर आहे आणि याच्यावर कुठलीही मशागत न करता आम्ही कपाशीची लागवड करणार आहोत. आणि हे फक्त खंडागळे सर यांच्यामुळंच हे झालेलं आहे, कारण ते सतत अधूनमधून फोनद्वारे कधी प्रत्यक्ष भेट घेऊन शेताला भेट देऊन मनोबल वाढवतात. आता हे आता दुसरं वर्ष आहे, म्हणजे मागच्या वर्षी अद्रक आणि आता कापूस यालाच लागून 1 एकरचं क्षेत्रफळ आहे. त्या क्षेत्रफळामध्ये 2 वर्षापूर्वी अद्रक होती, अद्रकीनंतर गेल्या वर्षी कापूस होता आणि कापूसची कापणी झाल्याच्या नंतर आता मक्का टाकली होती. उन्हाळी मक्का झाली. आता सध्या ठिबक देखील तसंच आहे आणि हे लागवडी योग्य क्षेत्र आहे असं आमचं मत आहे. कारण आत्ताच खंडागळे सरशी बोलणं झालं, त्यांनी सरळ सांगितलं त्यामध्ये राऊंडअप फवारणी करून घ्यावी. आता केली म्हणजे अजून जवळपास 15 दिवस कपाशीची लागवड होणार नाही. 15 दिवसात अजून 2 दिवसांनी फवारणी होईल, म्हणजे 15 दिवसात त्या जे तण उगलेलं आहे ते पूर्ण नष्ट होईल आणि नष्ट झाल्यामुळं नंतर कपाशीची लागवड झाल्याच्या नंतर याच्यात पेंडामिथिलीन मारलं जाईल. हे बघू शकता, आताही तसंच आहे. ठिबकच्या नळ्या देखील तशाच आहे. यावर्षी पावसाने 15 मे पासून सुरुवात केलेली आहे. आज 22 मे, जवळपास 15 ते 17 दिवस झाले असून इकडं कुठलीही मशागत चालू नाही. शेतीचे कामं ठप्प आहे. परंतु आम्ही असं म्हणतो की आमचं ठिबकसुद्धा पांगवलेलं आहे, म्हणजे कुठलीही नांगरणी न करता, रोटावेटर न आणता, वखरणी न करता शेत तयार आहे. मी याला लागूनच परत 1 एकर कांद्याचं सीड होतं, की अद्रक होती. अद्रकीनंतर मका घेतली. मकानंतर मागच्या वर्षी जूनमध्ये कापूस लावला आणि कापूस निघाल्याच्या नंतर सीडचा कांदा घेतला होता. तर ही असं आहे. याच्यातसुद्धा ग्लायफोसेटची फवारणी करायची सांगितली खंडागळे सरनं आणि ती आम्ही या 1-2 दिवसात करणार आहोत, म्हणजे 25 तारखेच्या दरम्यान करणार आहोत. आणि त्यामुळं बरेच शेतकरी म्हणतात की कांद्याचं वावर तयार झालं नाही, कांदे तसेच आहे. परंतु आम्ही तर सरळ सांगतो, आमचं ठिबकसुद्धा पांगवलेलं आहे, परंतु कपाशी तशीच लागवड करायची. याच्यासुद्धा ठिबक तसंच आहे. मागच्या वर्षीची कपाशीची हे कुट्टी केली होती त्याचीसुद्धा हे तसंच आहे. आणि सर्व त्याचं श्रेय हे माननीय खंडागळे सर यांनाच जाते. नमस्कार.